नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल। आवाज सर्वसामान्य जनतेचा। स्मार्ट मीटर विरोधात ढानकी शहर कडकडीत बंद, व्यापारी आणि नागरिकांनी दर्शविला निषेध। महावितरण कंपनीने सक्तीने लागू केलेल्या स्मार्ट मीटर विरोधात ढानकी शहरात अभूतपूर्व बंद पाळण्यात आला। गावातील राजकीय नेते, विविध संघटना आणि सामान्य नागरिकांनी एकत्र येत या मीटर विरोधात तीव्र निषेध नोंदवला। या आंदोलनाला ढानकी येथील व्यापारी महासंघाने संपूर्ण पाठिंबा देत आपली प्रतिष्ठाने उत्स्फूर्तपणे बंद ठेवली। आज सकाळपासूनच शहरातील मुख्य बाजारपेठ, किराणा दुकाने, कापड बाजार आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने पूर्णपणे बंद होती। व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपले दुकाने बंद ठेवून महावितरणच्या हुकुमशाही कारभाराचा निषेध केला। अत्यावश्यक सेवा वगळता शहरात सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला होता। या आंदोलनात कोणत्याही एका पक्षाचा झेंडा नसून संपूर्ण ढानकीकर एकत्र आल्याचे चित्र होते। गावातील सर्वपक्षीय राजकीय नेते, पदाधिकारी, तरुण मंडळे आणि सामान्य नागरिक सकाळीच रस्त्यावर उतरले होते। स्मार्ट मीटर हटाओ, सर्वसामान्य जनतेला वाचवा आणि अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता। नागरिकांचा रोष, स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात मोठी दरवाढ होणार असून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारे आहे, अशी भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली। जोपर्यंत शासन आणि महावितरण हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही यावेळी ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला। दुपारून पुसद कार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण साहेब यांनी पत्र देत आंदोलनकर्त्याची पुढील अटी मान्य केल्या। ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही। ज्या ग्राहकांच्या स्मार्ट मीटरचे बिल जास्त आले आहे त्यासाठी कॅम्प लावून त्यांची समस्या निवारण लावले जाईल। ढानकीमध्ये वारंवार जाणाऱ्या विजेचे महावितरणकडून सगळं मेंटेनन्स करण्यात येईल। या आंदोलन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ढानकी शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड।